यवतमाळ वाशिम लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचार यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी शिंदेंनी यवतमाळचा दौरा केलाय। या बैठकीत भावना गवळींसह त्यांचे पदाधिकारीही बैठकीला गैरहजर होते। त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यात आलेली शिष्टाई अपयशी ठरली का याची चर्चा सध्या सुरू आहे। दरम्यान गवळी प्रचारामध्ये दिसतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। शिवसेनेला नकली म्हणायला ती तुमची डिग्री आहे का, तुमचा महाराष्ट्राशी संबंध काय, तुम्ही बाहेरचे, अशी उद्धव ठाकरेंनी मोदी आणि शहांवर टीका केलेली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी महाराष्ट्रातल्या प्रचार सभेत नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचलं होतं। त्यावरूनच आता उद्धव ठाकरेंनी पलटवार केला। 2.5 वर्षात काय केलं ते ऐकायचं असेल तर एका मंचावर या, असं आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना केलंय। 2.5 वर्षात काय केलं असा सवाल उद्धव ठाकरेंनी बोईसर येथील सभेमध्ये केला होता आणि त्याला फडणवीसांनी नागपूर येथील सभेत अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। प्रत्युत्तर दिलं। राहुल आणि सोनिया गांधींवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी कडाडून टीका केली आहे। तर अर्धे विरोधक जेलमध्ये तर अर्धे बेलवर आहेत असं त्यांनी यावेळी म्हटलंय। भंडारा गोंदियातील भाजपचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचार सभेत ते बोलत होते। त्याचप्रमाणे मोदींनी त्यांचं सरकार स्थापन झाल्यावर राजकारणाची पद्धत बदलून टाकली असंही ते म्हणाले।